तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लाईफ विथ रजत. आणि या सध्याच्या कंडिशनला भाई महाराष्ट्रातला सगळ्यात तडकता भडकता विषय असा चालू आहे की 12वीचे बोर्डाची एक्झाम आलेली आहे. ये क्या बात करता है यार. आणि ही तरुण पिढी कामाला लागलेली आहे. खूप छान वाटतं आहे आम्हाला, कारण की भाई आपण कोरोना बॅच आहे, भाई कोरोनामध्ये पास झालेलो आहे. बड़ा हरामी हो बेटा. आपल्याला देवाने आपल्या कर्माचे फळ खूप भारी दिलेले, त्याच्यामुळे काहीच काय फ्री मध्ये वगैरे काही नाही, ते आमचे कर्माचे फळ. तुम्हाला काय वाटतं भावांनो, कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण कोरोना बॅच आहे आणि बघू शकते तुम्ही किती हाल चालू आहे इथं यांचे. ये चुप है. तुला काय बोलायचं आहे का भाऊ? 12वीचे पेपर चालू आहे, अभ्यास करा रे, काय बोलते मुझे अपने घर जाना है. इतक्या दिवस टवाळ काय मारणार होता, इतक्या दिवस इकडे तिकडे टाइमपास केला आणि आता अभ्यासाची सांगू राहिला. बस जाऊ द्या हो, तुमच्या पण घरी असं कोणी असन त्यांची सीझन चालू असन तर त्यांना अजिबात मदत करू नका. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. स्वतःचे कष्ट स्वतःला घेऊ, त्याच्याने करून ते स्वतः घडतील. म्हणजे बरोबर आहे का नाही? बघा, मम्मी मदत करतीये, आता काय पेपर लिहायला बी तुझं आहे. नहीं. ते आमच्या कर्माचे फळं भेटलेले आम्हाला खूप चांगले देवाच्या आशीर्वादाने. अरे तू जा रे. तर मंडळी, आपलं जसं ठरलं होतं की तुम्ही कमेंटमध्ये जसं सांगशाल यूट्यूबवर ग्रो करण्यासाठी काय काय फॉलो केलं पाहिजे, तर त्यानुसार @all family blogger यांची अशी कमेंट आली होती आपल्याला की शॉर्ट्समध्ये जे थंबनेल आहे ते प्रो वापरा. आपण ते वापरलं त्याचा आपल्याला खरंच खूप चांगला रिझल्ट भेटला. लगातार 2-3 शॉर्ट्स आपले चांगले व्हायरल झाले, चांगले लाईक्स पण आले, त्याला व्ह्यूज पण चांगले आले. तर खूप खूप धन्यवाद. थँक्स. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की यूट्यूबवर ग्रो करण्यासाठी काय काय टिप्स फॉलो केले पाहिजे, काय काय रूल्स फॉलो केले पाहिजे. आपण त्या यूट्यूब चॅनलचं नाव घेऊन सांगणार, यांनी आपल्याला हे फॉलो करायला लावलं, याचा आपल्याला काय रिझल्ट भेटला. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर बस कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.